आता गेले बरं 5 वर्ष मृणालजी, हेच म्हणतोय तुमच्या या की सर्व निधीमध्ये प्रश्नांची तुम्ही उत्तरं रुपालीताईंकडनं घेण्याआधी यावेळेला सक्षणा सलगरजी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सक्षणाजी, सामाजिक राजकीय शैक्षणिक समतोल का बिघडताना दिसतोय? आर्थिक समसमान वाटपाचं सूत्र असताना ते पाळलं जातंय का? खरंच तशी परिस्थिती आत्ता पाहायला मिळतेय का? माझ्या आधी जे बोलत होते मृणालजी, मला असं वाटतं ते कुठल्या पार्टीचे, कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या संघटनेचे त्याही पेक्षा जास्त आता त्यांनी जे वक्तव्य केली, ज्या प्रतिक्रिया दिल्या, मी त्याच्याशी 100% सहमत. बरं. माझ्या मनातले विचार त्यांनी मांडलेले, मी ह्यापेक्षा काही वेगळं बोलणार नव्हते. आज पहिल्यांदा डिबेट करताना माझे विचार कोणीतरी मांडले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. त्यांचं बरोबर आहे. मी हे बोलणारच होते की माझ्याकडे वारंवार मागच्या वर्षीची गोष्ट सांगते तुम्हाला, नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माझ्याकडे बार्टीचे विद्यार्थी आले होते आणि त्यांनी मला सांगितले की ताई आमचा निधी 2022-21चा रोखून झाला, त्याच्यासाठी आम्ही आझाद मैदानावर आंदोलन, मी सुद्धा 2 दिवस त्यांच्यासोबत जाऊन बसले होते. तेव्हा मला महाज्योतीचे विद्यार्थी भेटले की ताई आम्ही पाहिलं ते, परंतु आपल्याला सुद्धा 1 रुपया मिळत नाही, याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सारथीच्या विद्यार्थ्यांना पैसे मिळत असतील तर हे बघा, विद्यार्थी असतो, आम्हाला कुठल्या जातीचा हेवा देवा करायचा इथं आज नाहीये, परंतु शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये राज्यकर्ते जर भेदभाव करत असतील मृणाल दादांनी सांगितल्याप्रमाणे, तर हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही पक्षाचं म्हणून नाही, तर एक या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा विद्यार्थी आहेत ना, आम्ही पण शिक्षण घेतलं ना महाराष्ट्रामध्ये, आम्हाला व्यथा आहेत ना, आमची जे गोरगरीब मुलं आहेत त्या मुलांना जर आज हात पसरायची, भीक मागायची वेळ येत असेल तर हा नाकारतेपणा, हा करंटेपणा या सरकारचा नाही काय? आणि ज्यावेळी तुम्ही सारथीला निधी देता तेव्हा तुम्हाला महाज्योती दिसत नाही काय? आणि ते बरोबर महत्वाचं हायलाइट केलंय त्यांनी, एक विशिष्ट प्रकारच्या समाज सारथीमध्ये येतो, असू द्या येऊ द्या, त्यांना मिळू देत, पण तुम्ही जे 52% समाजाला ज्या पद्धतीने तुम्ही हाकललं जातं, मित्र म्हणते कोलतंय राज्य सरकार, हे सहन करण्यासारखं नाही, याचा निषेध व्हायला पाहिजे. आज नाही त्या गोष्टीवरती जाती धर्मामध्ये भांडण लावून लोकांचं डायव्हर्ट करून टाकलंय, परंतु शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावरती आज प्रकाश लोकशाहीचं सुद्धा मी अभिनंदन करेन की तुम्ही अतिशय संवेदनशील विषय घेतलाय, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळत असते. आज 400 जाती असलेल्या महाज्योतीला काय म्हणून सरकारने असा केराची टोपली दाखवली? मला माननीय अजितदादा असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांना सवाल आहे माझा, तुम्ही कशामुळे हे पांघरून घेतलेलं आहे? एकाला एक न्याय, एकाला एक न्याय, महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? आणि पुन्हा म्हणायचं जातीपातीचं राजकारण, तुम्ही सगळेजण त्याला हवा देताय असं माझं मत आहे. आज आमच्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये एखादं ऑफिस नसावं हे लाजिरवाणं नाहीये, आणि एका विशिष्ट संस्थेचं मात्र 4-4, 10-10 मजले ऑफिस करता का? विद्यार्थ्याच्या मनामध्ये शंका येऊ नये. बरोबर आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड शंका या निमित्तानं उपस्थित झालेल्या आहेत. अंबादास मेव्हणकर, अखिल भारतीय